वीरशैव कक्कय्या ढोर समाज ज्येष्ठ नागरिक एकता मंच सोलापूर यांच्यातर्फे रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी समाजातील इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीकांत सदाफुले हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कवी मारुती कटकधोंड, रुपाली सदाफुले, साहित्यिका प्राध्यापक नसीमा पठाण, साहित्यिक पद्माकर कुलकर्णी, राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक रमेश भटकर या मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून संत वीरशैव कक्कय्या महाराज यांना अभिवादन करण्यात आले। श्रेया शिंदे व दिव्या शिंदे यांनी स्वागत गीत सादर केले। त्यानंतर प्रमुख मान्यवर अतिथींचा सत्कार संपन्न झाला। निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। आर्यन अमोल सोनकवडे व अवंतिका दीपक नारायणकर या विद्यार्थ्यांनी सदर गुणगौरव सोहळ्याचे कौतुक करून आपणास यातून प्रेरणा मिळाल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले। माझं नाव आर्यन अमोल सोनकवडे। मी अमोल सोनकवडे यांचा मुलगा। आज ज्येष्ठ नागरिक संघाने 10वी व 11वी 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्यामध्ये माझा पण सत्कार झाला। मी यांच्यामुळे मी त्यांचा आभार मानतो। त्यांनी खूप सारी कविता आहेत व आपली भाषणे दिली। त्यांनी खूप काही शिकायला भेटलं, खूप काही समजायला भेटलं। त्यांनी सांगितलं की AI आणि आईमध्ये काय फरक असतो आणि मग त्यानंतर त्यांनी सत्कार केला। नमस्कार, मी अवंतिका दीपक नारायणकर। समाजाने जो केलेला माझा सत्कार आहे त्यासाठी मी मनापासून आभारी आहे। मी जो यश मिळवला आहे ते मी सातत्याने राखून समाजाचा व कुटुंबाचा गौरव कसा होईल त्याचा मी सतत प्रयत्न करत आहे। धन्यवाद। इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला। यात 21 विद्यार्थ्यांचा समावेश होता। आपल्या प्रास्ताविकात श्री वीरशैव कक्कय्या ढोर समाज ज्येष्ठ नागरिक एकता मंचचे अध्यक्ष धोंडीबा बाबूराव नारायणकर यांनी संस्था गत 10 वर्षांपासून समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता तन मन धनाने कार्यरत असल्याचे अभिमानाने सांगितले। मैत्रीचा संपूर्ण खर्च सुद्धा आपण उचललेला आहे। या आपण अशा या ज्येष्ठ नागरिक एकता मंचाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगली संघटना म्हणून नावारूपास आलेली आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अहमदाबाद, गुलबर्गा, लातूर, मुंबईतील सगळे गावं या ठिकाणी आपण सदस्य म्हणून गेले। जवळजवळ 170-72 लोक या ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। विदाऊट राजकारण एकमेकावर व्हॉट्सअपमध्ये झालेले असतं, बाकीचे ते नाही। एक सामाजिक उपक्रम म्हणून चांगला तर ही संघटना नावारूपास आलेली आहे। या सोहळ्याप्रसंगी विद्यार्थी व पालकांसह समाज बांधवात आनंदी व उत्साहाचे वातावरण दिसून आले।
वीरशैव कक्कय्या ढोर समाज ज्येष्ठ नागरिक एकता मंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी गुणापेक्षा आपल्यातील कर्तृत्वाला महत्त्व द्यावे, पालकांच्या कष्टाची जाण ठेवून सुसंस्कारित नागरिक बनावे, असे आवाहन राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक शिवाजी शिंदे व कवी मारुती कटकधोंड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. ही स्मृतीचे आज माझं घर भरलंय त्याचं मला हे नाही, पण विद्यार्थी दशेमध्ये आपल्या आईला आपल्या वडिलांना मंचावर घेऊन येणं, त्यांच्या सगळ्यांच्या समोर आपला सन्मान होणं कितीतरी ऊर भरून येतो. माझ्या नातवाचा सत्कार आहे, माझ्या पुतण्याचा सत्कार आहे, माझ्या मुलीचा सत्कार आहे. कारण लेक वडाची पारंबी लेक नारळाचं पाणी, लेक वडाचं पारंबी लेक नारळाचं पाणी, लेक सूर काळजाचा जशी तुकोबाची वाणी, लेक सूर काळजाचा जशी तुकोबाची वाणी. आई सांगत होत्या ह्या 97% माझ्या मुलीला मार्क आहे. दीपक सर माझे मित्र आहेत नारायण सर सांगत होते की 97% हे अभिमानानं माझ्या लेकीनं मिळवलेले यश आहे, माझ्या लेकानं मिळवलेले यश आहे. आणि या यशानं आमचे सूत्रसंचलित बांधव आम्हाला पाहिजे हे त्यांच्याकडे ऐकत पण आहे, जाणत पण आहे. आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेता घेता हात घ्यावे. तसं त्यांनी आपल्या आयुष्यात कार्य होऊन देणाऱ्याचा हात घेतलेला आहे, त्या देणाऱ्याचे हात झालेले आहे. असं आपल्या समाज एकमेकाला खूप देत जाईल आणि बरेच दानशूर आपल्या समाजामध्ये निर्माण होतील. कारण समुद्र पूर्ण खारा असतो, आपल्याला गोड करता येत नाही. पण आपल्या समाजातील काही असे सदाफुले सारखे लोक जे आहेत, दत्तात्रय शिंदे सर आमचे फार प्रामाणिक कष्टळू, ज्यांच्या आजच्या कार्यक्रमात फार मोठं योगदान आहे. तर मन धन घेऊन त्यांनी आजचा हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. समुद्राचं पाणी फार खारं असतं, पण आपल्याला गोड करता येत नाही. म्हणून सदाफुले साहेबांनी आपल्या वाटीमध्ये समुद्राचं पाणी घेऊन त्याच्यात गूळ किंवा साखर टाकून गोड केलेलं आहे आणि आपल्या परीने समाजाला त्याच्यात झालेलं आहे. प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणाद्वारे कविता सादर करून नवचैतन्य निर्माण केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सन्मान सोहळ्याप्रसंगी मंगलमय वातावरण पसरले होते. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही, गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. घडतात रोज युद्धे तो कृष्ण आज नाही, घडतात रोज युद्धे तो कृष्ण आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. करतात प्रेम सारे त्या दुष्ट वासनांशी, करतात प्रेम सारे त्या दुष्ट वासनांशी. सात्विक राधिकेचा घनश्याम आज नाही. गीता कुणाला पालकांनी आपल्या पाल्यांचा सत्कार सोहळ्याचा प्रसंग डोळ्यात साठवून मोबाईलमध्येही टिपून घेतला. सुप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीकांत सदाफुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपले जीवन, कुटुंब, समाज, देशासाठी समर्पित करावे. शिका, स्वप्न बघा, मोठे व्हा, असे भावनिकपणे आवाहन केले. याचं महत्व काय आहे? 2 थेंबामधलं जे अंतर आहे किंवा वेळ आहे हा 7 सेकंदाचा आहे. ही खूप छोटी गोष्ट आहे, 2 थेंब 7 सेकंद. पण हे जे 7 सेकंदाचा वेळ आहे हे 10,000 वर्षापासून चालू आहे. थेंब पडायचं थांबत नाही. प्रत्येक 2 थेंबामधला अंतर 7 सेकंदाचा आहे आणि हे छोटे छोटे थेंब एक मोठी नदी घडवते. हे फक्त सातत्यामुळे होते. त्यामुळे 10वी 12वी तुम्ही आता चांगल्या मार्गाने पास झाला, तुम्हाला डिग्री करायची आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांना 12वी करायची आहे. एवढंच नाही, नंतर तुम्ही नोकरीला लागता. नोकरीमध्ये पण तुम्हाला या 3 गोष्टी, जे मेहनत, त्याग आणि सातत्य, या 3 गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये आपल्या शेवटपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण भटकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत करून रंगत वाढवली.
संस्थेचे अध्यक्ष धोंडीबा बाबूराव नारायणकर यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंचचे उपाध्यक्ष विजयकुमार लक्ष्मण सोनवणे, विजयकुमार कटके, चंद्रकांत शिंदे, दत्तात्रय शिंदे, राजू पोळ, गंगाधर सोनवणे, दौलत शिंदे, वसंत शिंदे, मुकुंद शिंदे, नागेश सोनवणे, अशोक भटकर, मारुती जोगधनकर, सटवाजी शिंदे, रमेश इंगळे, जयानंद सोनवणे, दत्तात्रय नारायणकर, दत्तात्रय अवसरे, अबाजी शिंदे, नारायण बोराडे, नागनाथ बोराडे, गौरीशंकर सोनवणे, गणेश शिंदे, प्रल्हाद व्होटकर, गोकुळ व्होटकर, धनंजय सोनवणे, नागनाथ नारायणकर, नागेश शेरखाने, शंकर इंगळे, दत्तात्रय इंगळे, विनोद व्होटकर, संतोष कोकणे, सिद्धेश्वर सावळकर, सतीश शिंदे, गौरप्पा कटकधोंड, अमर शिंदे, शिवकुमार कटके आदी मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले. एकूणच हा सोहळा संस्मरणीय ठरला. हे वृत्तसंकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी.